साधारणपणे 1980 साली ह्या लाटकर घराण्यातले नारायण लाटकर आणि पांडुरंग लाटकर असे दोघं भाऊ होते. यांच्याच घरात? हा, यांच्याच घरात, सखुबाईंच्या घरात. यांचं आडनाव लाटकर? लाटकर, हा. आणि त्यांनी ह्या मंदिराचा ट्रस्ट केला, म्हणजे त्या काळात 80 साली, हा, स्वातंत्र्यपूर्व, स्वातंत्र्याच्या नंतर, आता 1980 साली. आणि त्यावेळेला पांडुरंग लाटकरना एक मुलगा आणि 3 मुली होत्या. नारायण लाटकरला एक मुलगा होता, पण दुर्दैवानं यातल्या कुणाचंच लग्न झालं नाही. म्हणजे 3 मुलींचंही नाही आणि हे 2 चुलत भाऊ होते त्यांचेही लग्न झालं नाही. आणि त्यामुळे शेवटचा वंशज 2012 साली हा सनसकुचा संपला. अरे, तोपर्यंत त्यांची वंशावळ होती, पण नंतर मात्र